लेंथ किती ते विचारलं. मग कसं काढणार? व्हॉल्यूम इज इक्वल्स टू लेंथ बाय ब्रीथ बाय एच. आता व्हॉल्यूम किती आहे? 34.50 इज इक्वल्स टू लेंथ किती आहे माझ्याकडे? अननोन आहे. ब्रीथ किती आहे? 1.5 मल्टिप्लाइड बाय हाईट किती आहे? 1.15. आपण काय करू? प्रॉब्लेम सुरू करतात पॉइंटचा जो कन्फ्युजन होणार आहे ते आपण टाळण्यासाठी काय करू? 3450 divided by 100 is equals to length by 15 divided by 10 into 115 divided by 100. तिथं काय होईल? 100 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला काय होऊन जाईल? सोपं होऊन जाईल. म्हणजे 34500 is equals to length by 15 by 115. So length is equals to, आता काय करू आपण? 34,500 divided by 15 into 1015 is equals to किती होईल? पहिले त्याचं 15 भाग जाईल. 2300 divided by 115. इथं परत काय करू आपण? इथं 5 भाग जाईल. तर 5 × 10 5 × 15. म्हणजे इथं काय होते? मला 5 ज्यावेळेस मी डिवाइड करेल त्यावेळेस इथं काय मिळणार? 23. आपण वर काय करू? 5 डिवाइड केलं असं लिहून ठेवू. म्हणजे हा होईल 2300 डिवाइडेड बाय 23 आणि न्यूमरेटरला डिवाइड केले आपण परत 5. म्हणजे हा किती होईल? 100. सो 100/5 इज इक्वल्स टू 20. येणारा आन्सर कशात आहे माझं? येणारा आन्सर आहे माझं मीटर मध्ये. सो लेंथ इज इक्वल्स टू 20 मीटर. हा झाला माझा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड मध्ये व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब हॅव्हिंग लेंथ ऑफ एज 7.5. आता यात व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, आता क्यूब सांगितलं आहे म्हणजे तिन्ही साईड सेम असतील, त्याला एस क्यूब ने रिप्रेझेंट करू किंवा एल क्यूब न. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 7.5 क्यूब. त्यावेळेस थर्ड प्लेस, ठीक आहे, थर्ड प्लेसचा नंबर हा 5 और मोर दॅन 5 असेल त्यावेळेस काय करायचं? ऑटोमॅटिकली 421 पॉइंट याबद्दलचा एक याच्यामध्ये ऍड करायचा. म्हणजे काय होईल? 421.88 क्यूबिक सेंटीमीटर. हे असेल आपलं आन्सर. फाइंड कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला असेल 2πr मल्टिप्लाइड बाय एच. रिझन 2πr इज इक्वल्स टू 2. आता त्यांनी आपल्याला पायची व्हॅल्यू तर अगोदर सांगितली आहे. 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 3.14 इंटू रेडियस आहे 20 इंटू हाईट आहे 30 इज इक्वल्स टू, आता याची व्हॅल्यू काढून घेऊ आपण 1.125.6 इंटू 30. लक्षात घ्या कर्व सरफेस एरिया काढताना मी अगोदर काय केलं? त्या 2πr ची व्हॅल्यू फक्त इथे काढून घेतली. त्या 2πr ची व्हॅल्यू माझ्याकडे 125.6 आहे. परत ह्याला ज्यावेळेस मी 30 ने मल्टिप्लाय करेल त्यावेळेस मला व्हॅल्यू मिळेल 1632.8 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हिडिओ बद्दल काय करत असतो मी तर कॅल्क्युलेशन अगोदरच करून ठेवतो. टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो? तर टोटल सरफेस एरिया म्हणजे काय ऍड होणार आहे? कर्व सरफेस एरिया प्लस अप्पर साइड आणि डाऊन साइडचे दोन सर्कल त्यात ऍड होणार. म्हणजे याचा फॉर्म्युला असतो 2πr ब्रॅकेट मध्ये r प्लस एच. आता 2 मल्टिप्लाइड बाय पायची किंमत परत 3.14 मल्टिप्लाइड बाय r ची किंमत परत 20 ब्रॅकेट मध्ये 20 प्लस 30. आता 2πr ची व्हॅल्यू आपण इथं कर्व सरफेस एरिया काढतानाच सेपरेट कॅल्क्युलेट करून घेतली होती 125.6. लक्षात ठेवायचं दरवेळेस कर्व सरफेस एरिया काढताना 2πr ची व्हॅल्यू काढून घ्यायची. म्हणजे थोडक्यात सर्कमफरन्स काढून घ्यायचा. 125.6 मल्टिप्लाइड बाय 30. तर त्याची व्हॅल्यू भेटणार मला 4144.8 क्यूबिक
क्यूबिक